शेतकरी बांधव आणि लाडक्या बहिणींनो, लक्ष द्या. 1 और 500 रुपये थांबू शकतात आणि आजचं हे मोठं अपडेट तुमच्या खात्यावर थेट परिणाम करू शकतं. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की तुमचे पैसे येणार की नाही हे कसं चेक करायचं. सर्वात आधी लाडकी बहीण योजनेबद्दल बोलूया. अनेक महिलांना अजूनही 1 और 500 रुपयांचा हप्ता मिळालेला नाही आणि यामागे मोठं कारण समोर आलंय. सरकारने आता एलिजिबिलिटी आणि व्हेरिफिकेशन प्रोसेस खूप स्ट्रिक्ट केली आहे. ज्या महिलांचे KYC कंप्लीट नाही, बँक अकाउंट लिंक नाही किंवा डॉक्युमेंट्स मिसमॅच आहेत, त्यांचे पैसे थांबवले जात आहेत. त्यामुळे छोट्या चुका मोठं नुकसान करू शकतात. आता शेतकरी बांधवांबद्दल बोलूया. शेतकरी योजनांमध्ये देखील सबसिडी, अनुदान आणि इतर योजनांमध्ये व्हेरिफिकेशन प्रोसेस वाढवण्यात आलाय. ज्या शेतकऱ्यांची जमीन कागदपत्र अपडेट नाहीत, आधार लिंक नाही किंवा बँक अकाउंट प्रॉपरली जोडलेला नाही, त्यांना पैसे मिळण्यात अडचण येऊ शकते. म्हणजेच दोन्ही योजनांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, व्हेरिफिकेशन कंप्लीट असणं खूप गरजेचं आहे. आता तुम्ही विचार करत असाल की आपल्याला पैसे मिळणार की नाही हे कसं कळणार? तर सर्वात आधी तुमचं KYC कंप्लीट आहे का ते चेक करा. नंतर बँक अकाउंट स्कीमला लिंक आहे का ते व्हेरीफाय करा. आणि तिसरं म्हणजे तुमचं नाव नवीन लिस्टमध्ये आहे का ते बघा. जर या तिन्ही गोष्टी बरोबर असतील तर तुमचे पैसे येण्याची शक्यता जास्त आहे. पण जर काही प्रॉब्लेम असेल तर लगेच दुरुस्त करा, नाहीतर पुढचा हप्ता देखील अडकू शकतो. हे अपडेट खूप महत्त्वाचं आहे, कारण सरकार आता फक्त एलिजिबल लोकांनाच पैसे देणार आहे. त्यामुळे वेळ वाया घालवू नका आणि आता लगेच तुमची माहिती व्हेरीफाय करा. तुमच्या खात्यात पैसे आले का आणि तुम्ही KYC कंप्लीट केलं आहे का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असा महत्त्वाचा अपडेट रोज मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.